बांगलादेशमध्ये मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदू लोकांवरती मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केले जात आहेत असं म्हणत खरं तर दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। ही आपण दृश्य बघतोय। बांगलादेश हाय कमिशन इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याच पूर्वी हा विश्व हिंदू परिषद असेल किंवा हिंदू संघटना बजरंग दल यांच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा खरं तर पोलिसांनी रोखलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वरती मोठ्या प्रमाणावरती अत्याचार होत आहेत। मागच्या काही दिवसांपूर्वी हिंदू नागरिकांची हत्या देखील केली गेलेली होती अशा पद्धतीचा आरोप खरं तर केला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे हिंदू समाजाचे किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। बांगलादेश मुर्दाबाद, बांगलादेश बॉयकॉट अशा पद्धतीचे हे सगळे बॅनर्स घेऊन हे कार्यकर्ते आलेले आहेत। खरं तर मागच्या काही वेळापासून हा मोर्चा सुरू आहे, मात्र पोलिसांनी ह्या मोर्चा जो आहे तो दुर्गाबाई देशमुख जे मेट्रो स्टेशन आहे काही मीटर अंतरावरती त्या ठिकाणी हा मोर्चा रोखलेला आहे। बांगलादेश तेरे होंगे तुकडे, जय श्रीराम अशा पद्धतीचे बॅनर्स वरती आशय देखील लिहिलेला आहे। हिंदू जीवन की रक्षा हमारी प्राथमिकता अशा पद्धतीचे आशय लिहिलेला असतानाच बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख आहेत त्यांचा पुतळा देखील या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या पुतळ्याचा निषेध या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर आज दिवसभर बांगलादेशचे जे हायकमिशन्स आहेत देशभरामधील विविध ठिकाणी त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं मोर्चे काढले जातील अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेकडून केली जात होती आणि त्याच अनुषंगानं दिल्लीमधला हा मोर्चा होत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पोलिसांचा खूप मोठा तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि मागच्या काही वेळापासून पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे। कार्यकर्ते बॅरिकेडिंग्स वरती देखील चढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत तरी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।